हे क्वेश्चन पेपर आहे 19 ऑगस्ट 23चा दुसरी शिफ्ट आहे आणि तलाठीचे क्वेश्चन पेपर आहे। या ठिकाणी आपण मॅथचं सोल्युशन बघणार आहोत। मॅथ ओके। तर बघा पहिला क्वेश्चन सिलोजिझमचा क्वेश्चन आहे। काय म्हणताय? सर्व पिलो ब्लँकेट आहे म्हणताय। ओके, सर्व पिलो जे आहे ते काय आहे? ब्लँकेट आहे। ओके, त्यानंतर बघा सर्व चेअर काय आहे म्हणते? पिलो आहे म्हणते। तर या पिलोमध्ये काय येईल? चेअर येईल। ओके, ही झाले चेअर। आता कन्क्लुजन वाचा। ऑल पिलो म्हणजे सर्व पिलो काय आहेत म्हणताय? चेअर आहे म्हणताय। सर्व पिलो चेअर आहेत का? सर्व पिलो हे जे पिलो आहेत ते चेअर आहेत का? नाही आहेत। पिलोचा काही भाग फक्त चेअर आहे। ओके, म्हणून पहिला कन्क्लुजन काय राहील? चूक राहील। देन बघा सर्व चेअर ब्लँकेट आहेत का? सर्व जे चेअर्स आहेत या चेअर्स त्या काय आहेत? ब्लँकेट आहेत। ओके, म्हणून हा दुसरा कन्क्लुजन बरोबर राहील। तर बघा या ठिकाणी काय येईल? दुसरा ऑप्शन येईल तुमचं ओनली कन्क्लुजन टू फॉलोज। ओके, नेक्स्ट बघा मालिका पूर्ण करायची आहे। या ठिकाणी इथं बघा 27 27 27 27 म्हणजे इकडे पण काय येईल? 27 येईल। ओके, त्यानंतर बघा 27 येईल। तर हे जे दोन ऑप्शन आहेत हे दोन ऑप्शन कटले, तुमच्याकडे राहिले दोन ऑप्शन। ओके, त्यानंतर बघा काय एम आहे, के आहे, आय आहे, जी आहे। ओके, एम -2 ओके, के -2 आय -2 आहे। ओके, तर आय -2 केल्यानंतर काय येईल? जी येईल। तर जी -2 केल्यानंतर काय येईल? ई येईल ना, ई येईल। बघा ऑप्शनमध्ये काय आहे? या ठिकाणी आहे ई आहे आणि इथे व्ही आहे, त्यामुळे आपला दुसरा ऑप्शन काय राहील? आपला करेक्ट राहील। ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी काय म्हणता? एक दुकानदाराने 300 रुपये किमतीचे एक वस्तू खरेदी केली, त्यानंतर तिची किंमत 20% वाढवत आहे आणि नंतर सवलत देत आहे 10%। ओके, बघा 300 रुपये किमतीची एक वस्तू आहे, 20% वाढवली आधी। 20% म्हणजेच किती होईल? 60 होईल। ओके, 30 म्हणजे 10% आहे, तर 60 म्हणजे काय होईल? 20% होईल। त्यानंतर बघा किती झाले? हे 360 20% वाढवल्यानंतर। आता काय म्हणता? हा 10% सवलत देत आहे, सूट देत आहे, म्हणजेच किती देईल? 36 रुपये सूट देईल। ओके, किती आला हा? 324। ओके, तर काय म्हणताय? दुकानदाराने मिळवलेल्या नफ्याची टक्केवारी शोधायची आहे तुम्हाला। तर बघा 300 वर 24 म्हणजे किती टक्के? ओके, 2 शून्य 2 शून्य कटले, 3 8 24 म्हणजे 8% काय होईल? तुम्हाला या ठिकाणी नफा होईल। दुसरा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल। ओके, हा पण क्वेश्चन बघा सिलोजिझमचा आहे। हा पण काय म्हणताय? नो डे इज वीक। ओके, नो डे इज वीक हा डे करतो इथं, डे आणि या ठिकाणी वीक। ओके, सम मंथ आर डेज म्हणताय। सम मंथ जे आहेत ते काय आहेत? डेज आहेत। ओके, नो वीक इज इयर। ओके, नो वीक इज इयर म्हणजे हा जो वीक आहे तो काय आहे? नो वीक म्हणताय, म्हणजे आपल्याला इकडे इयर इकडे घ्यावं लागेल। हा जो इयरचा पार्ट आहे, हा इयरचा पार्ट कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो, मग हा तो याच्यामध्ये सुद्धा इथं पण इयरचा पार्ट येऊ शकतं। ओके, फक्त याने काय म्हटलं आहे की हा जो आहे हा नो वीक इज इयर। ओके, हा तुम्हाला इथं यांचं रिलेशन नको। ओके, आता कन्क्लुजन बघा। पहिलं कन्क्लुजन काय म्हणतं? नो डे इज इयर, नो डे इज इयर, नो डे हा जो डे आहे इज इयर, हा डे असू शकतं ना, असू शकतं, म्हणून पहिला कन्क्लुजन गलत राहील। नेक्स्ट बघा सम मंथ्स आर नॉट वीक, सम मंथ्स आर नॉट वीक, सम मंथ्स हे जे मंथ्स आहेत ते काय आहेत? वीक नाही आहेत। ओके, आर नॉट वीक हा कन्क्लुजन काय आहे तुमचा? बरोबर आहे। ओके, म्हणून तुमचं ओनली कन्क्लुजन 2 बरोबर राहील।
ओके. नेक्स्ट बघा काय म्हणता इथं, 2 पाईप आहेत ए आणि बी, एक 15 मिनिट आणि दुसरा 20 मिनिटात भरत आहे. दोन्ही पाईप एकाच वेळी सुरू केली म्हणत आहे. 4 मिनिटानंतर एला बंद केलं. ओके. बघा दोन्ही पाईप ए आणि बी सुरू केला आहे. 4 मिनिटांनंतर काय बंद केला म्हणत आहे, एला बंद केला आहे. ओके. त्यानंतर कोण काम करेल म्हणजे बी हा नळ सुरू राहील. ओके. बघा ए किती मिनिट, 15 मिनिट, बी 20 मिनिट, यांचं LCM काढू आपण. 60 20 3 आणि 15 4. ओके. ही झाली तुमची इफिशियन्सी. ओके. हा टोटल वर्क राहील, म्हणजे टोटल समजा आपण लिटर घेऊ तर बघा या ठिकाणी बघा ए आणि बी सुरू केली आहे आपण. ए आणि बी दोन्ही सुरू केलं. हे किती मिनिट काम करतात, 4 मिनिट काम करतात. यांची किती लिटर पाईप भरतात ते एका मिनटात, 7 लिटर. तर 4 मिनिटात किती भरतील, 7 × 28. ओके. 28 भरतील. मग उरले किती, 28 जर गेले इथून तर उरले किती, 32 लिटर पाणी उरला. ओके. तर आता 32 लिटर पाणी कोणाला भरावं लागेल, 32 लिटर भरावं लागेल या बीला, कारण ए या ठिकाणी 4 मिनिटानंतर लेफ्ट झालेला आहे. तर बीची इफिशियन्सी किती आहे, 3 आहे. तर बघा 32 भागिले 3 किती येईल, 10/2/3. ओके. तर बघा हे जे 10 मिनिट आणि हे 4 मिनिट. आता प्रश्न काय म्हणता, तर टाकीला भरण्यासाठी लागणारा एकूण वेळ किती, एकूण वेळ किती विचारला आहे, म्हणजे हा पूर्ण वेळ विचारलेला आहे. तर या ठिकाणी 4 मिनिट इथं लागले आणि हे 10 मिनिट. ओके. तर किती झाले, हे 14 झाले. 14 ऑप्शनमध्ये बघा, तिसऱ्या ऑप्शनमध्ये 14 आहे. ओके. अजून तुम्हाला जर सेकंद काढायचे असेल तर या ठिकाणी 2/3 सेकंद आलेले आहेत. म्हणजेच 3 सेकंद म्हणजे काय होईल, 3 सेकंद 2/3 म्हणजे 3 म्हणजे 60 सेकंद होतील. 3 म्हणजे 60 सेकंद. तर 2 म्हणजे किती होतील, 40 सेकंद होतील ना. असं पण काढू शकता. पण तुम्हाला आधीच मिळालेलं आहे 10 + 4 14 आणि ऑप्शनमध्ये 14वाला एकही नाही. ओके. म्हणून आपण पाचवा क्वेश्चनचा आन्सर तिसरा सिलेक्ट करणार. ओके. नेक्स्ट बघा, मालिकाचा संदर्भ घेऊन प्रश्नाची उत्तरे द्या म्हणत आहे. प्रश्न काय म्हणतं बघा, लगेच आधी एक अक्षर. ओके. लगेच आधी अक्षर आणि तसेच लगेच नंतर चिन्ह देखील पाहिजे म्हणत आहे. ओके. नंतर काय, चिन्ह आणि अशा किती संख्या आहेत म्हणत आहे, म्हणजे इथं काय येईल, संख्या. ओके. मधात संख्या, त्याच्या अगोदर अक्षर आणि नंतर चिन्ह. ओके. तर बघा या ठिकाणी संख्या जर बघितलं तर ही एक संख्या दिसत आहे तुम्हाला 4. 4च्या नंतर चिन्ह आहे आणि अक्षर पण आहे. ओके. नेक्स्ट बघा 9 हा पण फॉलो नाही करत, 5 पण फॉलो नाही करत, 3 पण फॉलो नाही करत आणि 2 पण फॉलो नाही करत. या ठिकाणी तुम्हाला एकच ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल, पहिला ऑप्शन. ओके. नेक्स्ट बघा या ठिकाणी काय म्हणता, 438 संत्र्याची किंमत किती आहे, 1384.08. तर 8 डझन संत्र्याची किंमत काढायची आहे. ओके. मी जर या 438 संत्र्याच्या जागी काय करतो आहे, 400 संत्रे पकडतो, 400 आणि त्यांची किंमत पकडतो आहे मी 1200. ओके. अंदाजी किंमत म्हणत आहे म्हणून मी हे करत आहे. ओके. तर 4 3 म्हणजे एका संत्र्याची किंमत किती निघाली, 3 रुपये. ओके. तर टोटल 8 डझन म्हणजे 12 8 96. ओके. म्हणजे 96 संत्र्याची किंमत किती, 96च्या जागी जर मी जवळपास 100 पकडले, 100 × 3 तर किती होईल, 300 होईल ना. ओके. म्हणजेच 8 डझन संत्र्याची अंदाजी किंमत किती होईल तुमची, 300. ओके. जर पॉईंटने काढला तर तुमचं ते लेंदी होईल आणि तिथं पण ॲक्युरेट आन्सर येत नाही, ॲक्युरेट 300 आन्सर येत नाही. ओके. नेक्स्ट बघा, एक डीलर 2500 किमतीचे एक TV विकत घेतो म्हणत आहे आणि 3200 रुपयांना चिन्हांकित करतो.
म्हणजे त्याची किंमत किती ठेवत आहे 3200, घेत कितीला आहे 2500ला. ओके. आणि नंतर 10% काय देत आहे, सवलत देत आहे, सूट देत आहे. ओके. म्हणजे त्याने 3200 प्राईस त्याने लिहिली आहे. ओके. तिथून तो 10% काय करत आहे, सवलत देत आहे. म्हणजेच किती 10% याची होईल एवढी 320 सवलत देत आहे. उरले किती 0882. ओके. म्हणजे 2880 रुपये सूट दिल्यानंतर येईल. ओके. सूट दिल्यानंतर येईल. तर आता बघा त्याची प्राईस किती होती, आधी 2500 रुपये होती. 2500ने काय त्याने खरेदी केली होती. त्यानंतर त्याला किती प्रॉफिट मिळत आहे, किती मिळत आहे 380 रुपये. ओके. 380 रुपये प्रॉफिट मिळत आहे. म्हणजेच बघा 380 रुपये प्रॉफिट मिळत आहे. आणि कितीवर म्हणत आहे, 2500ची त्याने घेतली होती ना. तर आता बघा काय म्हणता, नफ्याची टक्केवारी तुम्हाला शोधायची आहे. ओके. बघा 20 कटले. आता बघा 25 1 25. ओके. उरले किती 130च्या जवळपास उरतात. 130 उरले. 130 म्हणजे 25 5 125. ओके. उरले 5 म्हणजे काय येईल पॉईंट. आणि 25 2 50. म्हणजे तुमचा आन्सर किती येईल 15.2% नफा होईल याला. ओके. नेक्स्ट बघा क्वेश्चन चिन्हाच्या जागी काय येईल म्हणताय. ओके. सिरीज आहे ही. बघा याच्यातला जर डिफरन्स बघितला आपण तर किती येईल, हा येतं जवळपास 77. ओके. देन बघा 386 आणि 322 यामधला डिफरन्स जर बघितलं तो किती येईल, हा येत आहे 64. नेक्स्ट बघा 322 आणि 71 मधला डिफरन्स किती आहे 51. त्यानंतर 271 आणि 233 मधला डिफरन्स किती आहे 38 आहे. आता बघा याच्यात डबल डिफरन्स तुम्हाला चेक करायचा आहे. ओके. याच्यात आहे 13चा फरक, इथं पण 13चा फरक, इथं पण 13चा फरक, आणि इथं काय राहील 13चा फरक. ओके. म्हणजे किती होईल हे, या ठिकाणी पण 13चा फरक राहील. ओके. 13चा फरक म्हणजे जिथे किती येतील 25 येतील. 25 तुम्हाला या ठिकाणून मायनस करायचं आहे. इथून जर मायनस केलं 25 किती उरले तुमच्याकडे 208. ओके. आता 208 तुमचा आन्सर राहील, पहिला ऑप्शन. ओके. नेक्स्ट बघा या ठिकाणी पण तुम्हाला मालिका पूर्ण करायची आहे. 2 3 5 7 11 या संख्या जर बघितल्या तर त्या आपल्या कोणत्या संख्या दिसत आहेत, मूळ संख्या दिसत आहेत. मूळ संख्या. ओके. मूळ संख्या म्हणजेच एकतर कोणत्या संख्येने भाग जाईल, त्याच संख्येने भाग जाईल, त्याच संख्येने किंवा 1ने भाग जाईल. ओके. अशा ज्या संख्या असतात त्या काय असतात, मूळ संख्या असतात. तर बघा 2 3 5 7 आणि 11 नंतर नेक्स्ट मूळ संख्या कोणती आहे 13. ओके. फक्त त्याच संख्येने ज्यांना भाग जातात आणि 1ने भाग जातात त्यांनाच काय म्हणतो आपण मूळ संख्या म्हणतो. 13 ही इथं नेक्स्टवाली मूळ संख्या आहे, म्हणून तुमचं चौथा आन्सर या ठिकाणी बरोबर राहील. ही पण मालिका तुम्हाला पूर्ण करायची आहे. बघा FRXCNS ZNWFI. ओके. तर बघा F आणि C यामध्ये कितीचा फरक आहे -3चा. C आणि Z -3, Z आणि W -3, आणि W आणि जर यामध्ये 3चा फरक घेतला तर काय येईल, या ठिकाणी येईल T. ओके. T तुम्हाला पहिला वर्ड भेटला, लेटर भेटला. ओके. नंतर बघा R आणि N यामध्ये कितीचा फरक आहे -4चा फरक आहे.
त्यानंतर एन आणि जे यामध्ये पण -4चा फरक आहे. जे आणि एफ यामध्ये पण 4चा फरक आहे मायनस, आणि त्यानंतर -4चा फरक जर घेतला तर काय यायला पाहिजे या ठिकाणी, बी यायला पाहिजे. ओके, टी नंतर बी. ऑप्शनमध्ये पहा टी आणि बी वाला एकच ऑप्शन आहे. चौथा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बरोबर राहील. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणते, एका अपूर्णांकाच्या अंशामध्ये 1 मिळवल्यास 1 होतो म्हणताय, आणि छेदामध्ये 1 मिळवल्यास तो हाफ होता म्हणताय. ओके, तर अपूर्णांक कोणता आहे म्हणताय. तर बघा यामध्ये जर 1 मिळवलं तर किती होत आहे, 4/5. ओके, तो 1 होत आहे का, म्हणजे कटत आहे का, नाही कटत आहे. हा ऑप्शन गेलं. त्यानंतर बघा यामध्ये 1 मिळवून पहा किती आला, 3/5. हा पण 1 नाही होत आहे. ओके, म्हणजे हाही कटलं. त्यानंतर इथं 1 मिळवा म्हणजे 2/2. किती 1 होत आहे तुमचा, हा बरोबर राहू शकते. आणि इथं पण मिळवून पहा +1 म्हणजेच 3/3, म्हणजे हा पण 1 होत आहे. म्हणजे हे 2 ऑप्शन तुमचे बरोबर राहू शकतात. पण काय म्हणतात, छेदामध्ये जर 1 मिळवलं, छेदामध्ये जर 1 मिळवलं, बघा छेदामध्ये 1 मिळवायचं आता आपल्याला. छेदामध्ये जर 1 मिळवलं तर हा किती होईल, 1/3 होईल. म्हणजे तो हाफ होत आहे का, हाफ नाही होत आहे. ओके, यामध्ये बघा छेदामध्ये 1 मिळवत आहे मी, म्हणजेच हा काय होता, 2/4 होत आहे, म्हणजेच 1/2 होत आहे. म्हणजे आपला आन्सर कोणता राहील, चौथं. ओके, या ठिकाणी बघा खालील त्रिकांच्या जोडीमध्ये व्यक्त केलेल्या संबंधाशी सामर्थ्य असलेल्या सहसंबंधाला उत्तमरित्या दर्शवणारी त्रिकांची जोडी निवडा म्हणतात. ओके, या ठिकाणी बघा GKI. ओके, G+2 I होतं, I+2 काय होतं, +2K होतं. ओके, हाच रिलेशन तुम्हाला या चारपैकी एकामध्ये निवडायचा आहे. ओके, या ठिकाणी बघा तिसरा ऑप्शन Q, U आणि S. ओके, Q+2 S होईल. ओके, सॉरी QS2. त्यानंतर बघा S आणि काय U यामध्ये पण +2चा फरक आहे. त्यामुळे आपण तिसरा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करणार. ओके, आता नेक्स्ट बघा काय म्हणताय, 56 किलोमीटर अंतर असलेल्या 2 ठिकाणाहून एकमेकांच्या दिशेने गाडी चालवतात म्हणते 2 व्यक्ती. पहिल्या व्यक्तीचा स्पीड आहे 12 किलोमीटर आणि दुसऱ्या व्यक्तीचा स्पीड आहे 14 किलोमीटर. ओके, त्याने एकाच वेळी गाडी चालवण्यास सुरुवात केली म्हणताय, आणि ते किती कालावधीनंतर एकमेकांपासून 4 किलोमीटर अंतरावर असतील म्हणताय. ओके, आता या ठिकाणी बघा 4 किलोमीटर अंतर त्यांच्यामध्ये पाहिजे म्हणताय. तर आपण जर या टोटल 56 किलोमीटर आहे, तर यामधून जर आधीच 4 किलोमीटर जर मायनस केलं आपण तर किती राहिले, 52 किलोमीटर. ओके, आता बघा एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत आहेत, त्यामुळे त्यांच्या वेगाची काय होईल, बेरीज होईल या ठिकाणी. तर 12 किलोमीटर आणि 14 किलोमीटर किती होतात, टोटल 26 किलोमीटर. ओके, म्हणजेच 52 भागिले तुम्हाला काय करावं लागेल, स्पीड दोघांचीही 26. ओके, तुम्हाला हा डिस्टन्स आहे ना, हा टोटल डिस्टन्स आहे, आणि ही काय स्पीड आहे, तुम्हाला काय मिळेल, टाईम मिळेल. ओके, तर 26, 2, 52 म्हणजे 2 तासानंतर ते किती किलोमीटर अंतरावर असतील, 4 किलोमीटर अंतर त्यांच्यामध्ये बाकी असेल. ओके, म्हणून तुमचा हा पहिला ऑप्शन बरोबर राहील. नेक्स्ट बघा इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार यांचा संबंध. ओके, म्हणजे LFWJचा NIAOशी आहे. ओके, त्याचप्रकारे यांचा पण आहे. तर RMXYचा संबंध कशाशी असेल म्हणताय. ओके, म्हणजे बघा LFWJ
याचा संबंध कशाशी आहे, NiAO. ओके, तर बघा L नंतर N कितीचा फरक आहे या ठिकाणी, 2चा फरक आहे. या ठिकाणी बघा F नंतर I कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे. W नंतर A कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे. आणि J नंतर O कितीचा फरक आहे, 5चा फरक आहे. ओके, म्हणजेच 3, 4, 5. ओके, तर हाच फरक तुम्हाला RMXY यामध्ये पण शोधायचा आहे. RMXY. ओके, R नंतर 2 काय येईल, T येईल. त्यानंतर M नंतर 3 काय येईल, P येईल. त्यानंतर X नंतर 4 काय येईल, B. आणि Y नंतर 5चा फरक म्हणजेच या ठिकाणी D येईल. TPBD हा तुमचा आन्सर राहील, म्हणजे पहिला आन्सर बरोबर राहील. ओके, बघा 7,500 रकमेच्या चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 8% दराने, ते पण अर्धवार्षिक म्हणताय, 1 वर्षानंतरची तुमची रक्कम किती असेल म्हणताय. ओके, 7,500. ओके, तर या ठिकाणी बघा अर्धवार्षिक असल्याकारणाने हा जो रेट आहे हा काय होईल, तुमचा अर्धा होईल, हाफ होईल, म्हणजे 4% होईल, 4%. ओके, अर्धवार्षिक. तर बघा 1 वर्षानंतर म्हणजे 6 महिन्यानंतर. ओके, तर बघा पहिल्या 6 महिने किती येईल, 4% म्हणजे किती होईल, 75 म्हणजे 1%, तर 4% म्हणजे होईल 300. म्हणजे पहिल्या 6 महिन्याचा येईल 300 रुपये. नेक्स्ट 6 महिन्याचा काय येईल, 300 येईल. पण व्याजावर व्याज लागेल, कारण हा चक्रवाढ व्याज आहे, म्हणून या 300वर पण 4% लागेल. तो किती येईल, 12. म्हणजे टोटल तुमची 612 अमाऊंट वाढत आहे. 612 म्हणजेच टोटल अमाऊंट किती असेल, 7,500 प्लस 612 किती येईल, 8,112. चौथा ऑप्शन तुमचा बरोबर राहील. नेक्स्ट बघा काय म्हणताय या ठिकाणी, ॲव्हरेज ऑफ 8 नंबर, 8 नंबरची सरासरी 72 आहे म्हणताय. ओके, त्यानंतर फाइंड द लिस्ट नंबर इफ इट इज 1/16 ऑफ सम ऑफ द नंबर. ओके, म्हणजे बघा सरासरी 8 नंबरची किती आहे, 72 आहे 8 नंबरची सरासरी. म्हणजे तुम्हाला 72 गुणिले 8 केल्यानंतर तुम्हाला त्यांची काय भेटेल, सर्व संख्यांची बेरीज भेटेल. ओके, तर बेरजेच्या काय म्हणताय, बेरजेच्या फाइंड द लिस्ट नंबर म्हणजे सर्वात लहान नंबर जो काय आहे बेरजेच्या 1/16 आहे. ओके, तर ही तुमची बेरीज मिळेल. आणि याच्या 1/16 काय आहे, तो लास्ट नंबर आहे, म्हणजे लिस्ट नंबर आहे. ओके, म्हणजे सर्वात कमीवाला नंबर आहे. ओके, तर बघा 8 2 6, 8 2 16. ओके, देन 2नी 72ला भागतोय मी, किती उरत आहे, 36. ओके, 36 हा तुमचा सर्वात लहान नंबर राहील. ओके, तिसरा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तर नेक्स्ट बघा काय म्हणताय, 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत म्हणताय, एक वेगळे आहे म्हणताय. ओके, आता बघा हे काय आहे, बेल्जियम आणि युरो. बेल्जियमचे चलन आहे, बांगलादेशचे चलन आहे हे, आणि ऑस्ट्रेलियाचे हे चलन आहे. पण ब्राझीलचे चलन रुबल आहे का, नाही आहे. ब्राझीलचे चलन काय आहे, तर आहे ब्राझिलियन रियाल. ओके, हे चलन असल्यामुळे आपला जो चुकीचा आन्सर राहील, हा चुकीचा आन्सर या ठिकाणी चौथा राहील. रुबल जर बघितलं तर ही रशियाची करन्सी आहे. ओके, रशिया. ओके, नेक्स्ट बघा ए आणि बी स्वतंत्रपणे काम करून ए किती दिवसात, 40 आणि बी 30. ओके, ए 40 आणि बी 30 दिवसात. ओके, 30 दिवसात काम करू शकतात. त्यांनी एकत्र काम सुरू केले म्हणताय, पण बी काही वेळाने निघून गेला म्हणताय. उरलेले काम एने केले, 5 दिवसात पूर्ण केले. तर ए जो हा बी जो सोडून गेला आहे, तर तो बी किती सुरुवातीपासून किती दिवसानंतर सोडून गेला, हा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा
हा टोटल तुमचं काम आहे. तर एने उरलेले काम 5 दिवसात पूर्ण केलं. ओके, या ठिकाणी बी हा सोडून गेलेला आहे आणि ए या ठिकाणी हा काम करत आहे ए. आणि इथं सुरुवातीपासून कोण ए आणि बी सोबत होते, ए आणि बी सोबत होते. ओके, तर बघा या 30 आणि 40चा जर LCM घेतलं तर तो किती निघेल, 120. एची इफिशियन्सी किती राहील, 3 राहील आणि बीची इफिशियन्सी किती राहील, 4 राहील. ओके, बघा आता टोटल काम जर समजा आपल्याला 120 विटा आपल्याला फोडायच्या आहेत. विटा हा किती 40 दिवसात एका दिवशी 3 विटा फोडून 120 विटा फोडत आहे आणि या 30 दिवसात एका दिवशी 4 विटा फोडून 120 विटा फोडत आहे. ओके, तर बघा आता या ठिकाणी पहिले कोण 5 दिवसात एने काम केलं आहे, 5 दिवस. ओके, तर बघा एची इफिशियन्सी काय आहे, 3 आहे. एची इफिशियन्सी 3 आहे. ते 5 दिवस काम करत आहे म्हणजे हा 3, 5, 15 विटा या ठिकाणी फोडेल. ओके, तर या ठिकाणी एने जर 15 विटा फोडल्या तर उरल्या किती, या 120 टोटल विटामधून 15 विटा जर मायनस केल्या तर 105 विटा राहिल्या. 105 विटा कोणाला फोडायच्या, ए आणि बी. हा एवढा जो पोर्शन आहे ए आणि बीला फोडायचे आहेत. तर बघा या दोघांचाही एका दिवशी किती फोडतात, हे 7 विटा. एका दिवशी 7 विटा फोडतात. तर यांना 105 विटा फोडण्यासाठी किती दिवस लागतील, काटलं तर हे किती होईल, 15 दिवस लागतील. म्हणजे या ठिकाणी 15 दिवस यांनी काम केलं आहे. त्यानंतर बी सोडून गेला आहे, त्यानंतर एने 5 दिवस काम केलं आहे. ओके, टोटल यांना 20 दिवस लागले आहे. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे की किती दिवसानंतर हा काम सोडून गेला आहे, म्हणजेच 15 दिवसानंतर हा काम सोडून गेला आहे. तिसरा ऑप्शन तुमचं बरोबर राहील.